नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे पत्रकार गायत्रीला प्रश्न विचारत असतात. ते म्हणत असतात की गायत्री प्रभू, या घरामध्ये येण्याच्या आधी तुम्ही भास्कर प्रभू यांनी छापलेले लेख, यांनी छापलेल्या बातम्या तुम्ही वाचलेत का? त्यांचे लेख खूपच जास्त छान असायचे. त्यांनी लिहिलेले लेख हे तुम्ही या घरामध्ये येण्याच्या आधी वाचले होते? तेव्हा इथे गायत्री खूपच जास्त रागवते. तिचे हात स्वतःच्याच हातावरती चोळत असते. तिला इतका राग आलेला असतो की ही पत्रकार परिषद तिला उद्ध्वस्त करावीशी वाटत असते. तेव्हा इथे पत्रकार विचारतात, गायत्री प्रभू, तुम्ही या घरामध्ये येण्याच्या आधी भास्कर प्रभू यांचे लेख वाचले होते का? तेव्हा इथे गायत्री आपल्या मनामध्ये म्हणत असते की भास्कर प्रभू यांनी माझ्या वडिलांच्या विरोधामध्ये लेख लिहिला होता. त्यांनी लिहिलेला लेख मी तर आयुष्यभर कधीच विसरणार नाही आहे. त्यांच्या या लेखामुळे आमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी तर ही गोष्ट अगदी मरेपर्यंत विसरणार नाही, असं ती म्हणत असते. तेव्हा इथे पत्रकार म्हणतात, गायत्री प्रभू. तेव्हा इथे आता गायत्री जोरात म्हणते की उद्ध्वस्त. तेव्हा सगळेजण तिच्याकडे एकटक बघतच राहतात. सगळ्यांना असं वाटतं गायत्री पटकन उद्ध्वस्त का म्हणाली असेल. तेव्हा सगळ्यांचे रिॲक्शन बघा, सगळे आश्चर्यचकित झालेले असतात आणि सगळेच तिच्याकडे बघत असतात. तेव्हा इथे पत्रकार म्हणतात, उद्ध्वस्त म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा गायत्री म्हणत असते की उद्ध्वस्त म्हणजे जेव्हा भास्कर प्रभू एखादा लेख किंवा बातमी लिहायचे ना, ती छापायचे, तेव्हा कितीतरी लोकांचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त झालं होतं. कारण निर्भीड पत्रकार होते ना, परिणामांचा विचार ते कधीच करत नव्हते. त्याच्यामुळे त्यांचे कितीतरी इथे दुश्मन तयार झाले होते, त्यांचे शत्रू तयार झाले होते. कारण ज्या पद्धतीने ते लेख लिहायचे, कितीतरी लोकांना त्या लेखांमुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. आणि म्हणूनच मला असं वाटतं त्यांची ही निर्भीडता कुठेतरी त्यांना नडली, कितीतरी त्यांचे शत्रू तयार झाले आणि म्हणूनच त्यांच्या लेखामुळे कितीतरी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असं म्हणायचं होतं मला. तेव्हा इथे पत्रकार म्हणत असतात, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यांचे शत्रू तयार झाले म्हणजे नक्की काय? त्यांच्या झालेल्या अकस्मात मृत्यूचा तुम्ही या सगळ्यांशी काही संबंध लावाल का? या सगळ्याचा त्यांच्या अकस्मात मृत्यूजवळ काहीतरी संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण याबद्दल तर इथे जमलेल्या प्रभू घराण्यातील एकासुद्धा व्यक्तीने याबद्दल वाच्यता केलेली नाही आहे. मग तुम्ही या घरामध्ये ते गेल्यानंतर आलात ना, मग तुम्हाला कसं काय माहिती? तेव्हा पत्रकार उभे राहतात आणि म्हणतात, काय गायत्री प्रभू, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? इथे भास्कर प्रभू निर्भीडपणे इथे त्यांचे लेख, त्यांच्या बातम्या निर्भीडपणे छापायचे. त्याच्यावरून त्यांचे दुश्मन तयार झाले होते, शत्रू तयार झाले होते आणि त्याच्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे गायत्री पूर्णपणे फसलेली असते. ती तिच्या तोंडातून जे शब्द गेलेले असतात त्यामुळे इथे आता मानसी आणि तेजस दोघांनाही कळलेलं असतं की भास्कर प्रभू यांचं नाव घेतल्यानंतर गायत्री इतकी का घाबरते. म्हणजे नक्कीच ह्या गायत्री प्रभूचा भास्कर प्रभूंशी इथे लग्न होण्याच्या आधीपासून काहीतरी संबंध आहे. पत्रकार आता प्रश्नांचा भडीमार करणार तेवढ्यातच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता शोभा आलेली असते. तरी ते मूर्ख शोभा त्या ठिकाणी आल्यामुळे पत्रकार लोक आता गप्प बसतात, कारण ती वेगळाच तमाशा करते. गायत्रीने सांगितल्याप्रमाणे आभाचे कपडे घेऊन आलेली असते. तिच्या कपड्यांची बॅग ती घेऊन येते आणि जोरजोरात म्हणते की करा करा, इथे आता भास्कर प्रभू यांची जयंती साजरी करा. तुम्ही सगळेजण जयंती साजरी करा, लेकीच्या संसाराकडे लक्ष देऊ नका, असं म्हणून ती बॅग घेऊन आलेली असते. तेव्हा छाया म्हणत असते, अरे बापरे, ह्या बॅग का घेऊन आल्या तिथे? तेव्हा विनोद म्हणतो, आता यासुद्धा इथेच राहायला आले की काय? तेव्हा दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा मानसी म्हणते, मामी अगं तू इथे काय करतेस आणि हे सगळं काय चाललंय तुझं? प्लीज तू जरा शांत होशील का? अगं समोर बघ ना जरा. तेव्हा इथे मामी म्हणत असते, ए तू गप्प बस ग, तू बोलू नकोस मध्ये मध्ये, मोठी माणसं बोलतायत ना. तेव्हा इथे आता लगेच शोभा म्हणते की हे बघा, तुमची मुलगी आहे ना, तिला फक्त आणि फक्त तिच्या अभ्यासावरती लक्ष देता येतं आणि सारखं तिला माहेरी यायला हवं आहे. तिचं तिच्या संसारामध्ये लक्ष नाही आहे, तिचं संसारामध्ये मन रमत नाही आहे. तेव्हा इथे आभा म्हणते की आई हे सगळं काय आहे? तुम्ही इथे माझी बॅग घेऊन का आलात? तेव्हा शोभा म्हणते, का गं, मग काय करायला हवं होतं? हे बघ, तू आता तुझ्या माहेरी निघून आलीस की नाही जयंती साजरी करायला? येताना तुझी बॅग आणायला विसरलीस, कपडे आणायला विसरलीस, तुझी बॅग तर घेऊन आली आहे ना मी.
आता तू इथे येऊन राहणार, मग तुझी बॅग तिकडे का ठेवू, म्हणून मी घेऊन आले. तेव्हा इथे सुगंधा म्हणते की काय झालं शोभाताई, म्हणजे आमच्या आभाचं काही चुकलं का? हे बघा, चुकलं असेल तर मी तिच्या वतीने माफी मागते, पण असं काही बोलू नका. तेव्हा शोभा म्हणते कशाला, तुम्ही माफी कशाला मागताय? तुमच्या आभाचं काही चुकलेलं नाही आहे ना, मग तिला आता इथेच ठेवून घ्या. तिचं संसारात मन लागत नाही, तिला इथे राहायचं आहे तुमच्या घरी, माहेरीच तिला सारखं यावंसं वाटतं ना, मग आता तिला इथेच ठेवा. तेव्हा सुगंधा म्हणत असते, आभा काय झालंय ग नक्की, हे बघ तू त्यांची माफी माग बरं. तेव्हा आभा म्हणते, आई तुला काही माहिती नाही आहे, मी त्यांची माफी नाही मागणार. तेव्हा इथे शोभा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता तू पुन्हा माझ्या घरी यायचं नाही, कळलं तुला? तेव्हा इथे मानसी म्हणते, मामी तू जरा शांत होतेस का, आणि तुला हे सगळं आत्ताच बोलायचं होतं का गं? बरं जरा गप्प बस, समोर जरा बघ ना, माणसं आली आहेत. तेव्हा इथे शोभा म्हणत असते, हो का, समोर कोण माणसं आलीत? बाप रे, पत्रकार आलेत का? तेव्हा इथे लगेचच गायत्री म्हणते, हो बघा ना बघा, सगळे पत्रकार आले तिथे, आता इथे कार्यक्रम सुरू होता ना, आणि हे तुम्ही काय केलं पत्रकारांच्या समोर? तेव्हा शोभा म्हणते, अच्छा पत्रकार आलेत, बरोबर, कॅमेरासुद्धा आहे नाही का? तेव्हा ती म्हणते, पदर कुठे आहे माझा? आणि आता मागून पदर घ्यायलासुद्धा ती इथे आभाचीच मदत घेते, खांद्यावरती पदर घेते आणि म्हणत असते की सगळ्यांना नमस्कार. तेव्हा तुम्ही सगळेजण पत्रकार इथे आलात. तेव्हा विनोद म्हणतो, नाही नाही मी पत्रकार नाही, बाकीचे हे सगळेजण पत्रकार आहेत. हो ना, आहात ना पत्रकार? नाही नाही, आहेत आहेत, असं इकडे विनोद म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विनोद हा मुद्दामूनच मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा शोभा म्हणत असते की तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. इथे आता भास्कर प्रभू यांच्या जयंतीनिमित्ताने तुम्ही सगळेजण इथे आलात, बरोबर ना? पण मी खरंच सांगू का, भास्कर प्रभू हे खूप मोठं व्यक्तिमत्व, त्यांच्या जयंतीनिमित्ताने तुम्ही इथे आलात, तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, ही आत्ताची प्रभूंची जी पिढी आहे ना, ती भास्कर प्रभूंच्या पिढीसारखी नाही हो. ही पिढी आहे ना, काही कामाची नाही, यांनी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे मानसीला राग येतो. मानसी म्हणते, मामी तू जरा शांत होतेस का? तेव्हा इथे मामी म्हणते, मी का शांत होऊ, अगं थांब, प्रभूंबद्दलच सांगते ना मी त्यांना. तेव्हा शोभा म्हणत असते, तुम्हाला खरंच सांगू का, ही आता प्रभूंची लेक, माझी सून. तेव्हा अहो हिला आता शिक्षण पूर्ण करायचं आहे, म्हणजे मी शिक्षणाच्या काही विरुद्ध नाही आहे, शिक्षण घ्यावं ना तिने, पण तिला आहे ना संसार करायचा नाही आहे, तिला सारखं माहेरी येऊन राहावंसं वाटतं. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, मामी गप्प राहतं का आता, तुमच्याबद्दल बोलायला सुरुवात केली ना तर तोंड दाखवायलासुद्धा जागा होणार नाही, गप्प बसता आता. तेव्हा इथे शोभा आता गप्प बसते. मानसी म्हणते की राष्ट्रहित, प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा, तुम्ही काही बोलू नका. तेव्हा इथे आता मानसी सगळ्यांच्या समोर इथे पत्रकारांसमोर हात जोडते आणि म्हणते की तुम्ही इथे सगळेजण भास्कर प्रभू यांच्या जयंतीनिमित्ताने इथे सामील झालात, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण इथे आलात, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. पण आता हा जो काही विषय चालू आहे ना, तो आमचा घरगुती पर्सनल विषय आहे, तेव्हा या घरातल्या गोष्टी आम्ही बघून घेऊ, तुम्ही आता आलात तरीसुद्धा चालेल. तेव्हा शोभा म्हणते, अगं असं काय करतेस, थांब ना, मला अजून बोलायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते, मामी गप्प बस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तेजस म्हणतो, सुयोग त्यांना आता जायला सांग. तेव्हा इथे खाणाखुणा करूनच तेजस आता सुयोगला सांगतो. तेव्हा सुयोग म्हणतो की नमस्कार, तुम्ही इथे आलात, खरंच तुमचे मनापासून आभार. आता हा यांच्या घरातला विषय आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी असतंच, चला आपण सगळेजण आता निघूया. तेव्हा पत्रकार सगळे तिथून गेलेले असतात. मानसी म्हणते, मामी हे सगळं तुला बोलायची काय गरज होती गं, आणि आत्ताच तू इथे का तमाशा करतेस? तेव्हा इथे मामी म्हणते, मग काय करू गं, तुझ्या म्हणण्यानुसार वागू का? आणि किती हुशारीने गं पत्रकारांना इथून जायला सांगितलंस. मला असं वाटतं ना, आबासुद्धा हे सगळं तुझ्याकडूनच शिकले, म्हणजे घरातून निघून जायचं, संसारामध्ये मन रमत नाही, बरोबर की नाही, नवऱ्याला सोडून जायचं, परत घरी यायचं आणि ताठ मानेनेच जगायचं, ताठ मानेने उंच मान करून बोलायचं, हे तुझ्याकडूनच शिकलेली दिसते आभा. तेव्हा इथे तेजस म्हणतो, मामी तोंड सांभाळून बोला हां. तेव्हा मामी म्हणते, काय चुकीचं बोलले मी? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, पण मामी काय गरज होती गं तुला कार्यक्रमामध्ये येऊन तमाशा करायची, आणि तू आबाची बॅग वगैरे घेऊन का आली आहेस? तेव्हा शोभा म्हणते, कारण तिला आमच्या घरामध्ये राहायचं नाही आहे ना, तिला सारखं माहेरी यायचं असतं, शिक्षण पूर्ण करायचं आहे ना तुला. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर एका वर्षामध्ये पाळणा नाही हलला ना, तर मात्र माझ्या घराचा उंबरासुद्धा ओलांडायचा नाही, या लक्षात ठेवायचं. तेव्हा मानसी म्हणते, मामी
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सर्व प्रभूंना कळतं की इथे शोभाला काय अडचण आहे ती. तर इथे आता आभाने घेतलेलं शिक्षण तिला पटत नाही आहे. त्यामुळे इथे आभा म्हणते, आई मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे मला पुढे शिकायचं आहे. मी तुमच्या ह्या अपेक्षा आहेत ना त्या कधीच पूर्ण करणार नाही आहे. त्या जेव्हा वेळ येईल तेव्हा पूर्ण होतील. पण मला आता शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि मी ते करणार. तेव्हा इथे सुगंधा म्हणते, हे बघा तिचं काही चुकलं असेल तर मी माफी मागते. आबा हे काय बोलतेस तू? तिचं काय अजून चुकलं आहे का? तेव्हा इथे शोभा म्हणते, अजून काही बोलावं अशी अपेक्षा आहे का तुमची? मला जे बोलायचं होतं ते मी बोलले. आता जर तुला माझं ऐकायचं नसेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कायमस्वरूपी तुझ्या माहेरी राहायची तयारी ठेवायची आणि तुम्ही सगळेजणं तुमची मुलगी आणि तुमची नणंद आता इथेच राहणार. तेव्हा इथे शोभा म्हणत असते की तू आता पुन्हा घरी यायचं नाही, कळलं तुला? तेव्हा इथे आबा म्हणत असते की आई तुम्ही हा असा निर्णय परस्पर का घेतला? विनीतला याबद्दल काही सांगितलं आहे का? तुम्हाला जे करायचं आहे ते करा. मी इथे सुद्धा राहायला तयार आहे. पण काही झालं ना तरीसुद्धा तुमची अपेक्षा पूर्ण करणार नाही आणि मी इथे शिक्षण पूर्ण करत राहणार. तेव्हा शोभा म्हणते, हे शिकवलं तुम्ही तुमच्या मुलीला? हे शिकवलं कशी सासूजवळ उद्धटपणे बोलते बघा. म्हणजे इथे सासरच्या लोकांचे सासूच्या आशा अपेक्षा या सुनेने पूर्ण करायच्या असतात हे तुमच्या मुलीला तर कळतच नाही, बरोबर की नाही? तेव्हा सुनंदा म्हणत असते, आभा हे काय केलंस तू? सासूची माफी माग, आत्ताच्या आत्ता तुझ्या सासूची माफी माग. तेव्हा आभा म्हणते, नाही आई मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, मी माफी मागणार नाही. तेव्हा इथे शोभा म्हणते, बघा बघा प्रभूंचे संस्कार बघा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आभा रागानेच आपल्या रूममध्ये निघून गेलेली असते. तेव्हा सुनंदा म्हणत असते, हे बघा शोभाताई मी आभाच्या वतीने तुमची माफी मागते, मी समजावते ना तिला. तेव्हा ती म्हणते, जाता जाता ही तिची बॅग घेऊन जा. तेव्हा इथे मानसी म्हणते, मामी एक गोष्ट लक्षात ठेव, मावशीला एक शब्दसुद्धा बोलू नकोस हा, मी अजिबात ते खपून घेणार नाही. तेव्हा सगळे प्रभू आता आभाच्या मागे मागे घरामध्ये जातात. तेव्हा इकडे मामी म्हणते, चला झालं माझं काम. गायत्री म्हणते, वा मामी वा, काय योग्य वेळेवरती अगदी योग्य टायमिंगला तुम्ही इथे एंट्री घेतली तो आणि ती पण धमाकेदार एंट्री, खूपच छान. जे मला साध्य करायचं होतं ते आता करून झालं आहे. तेव्हा विनोद म्हणत असतो, काय हो नाटकामध्ये काम करत होता का तुम्ही? काय नाटक केलं तिथे? तेव्हा छाया म्हणते, अहो गप्प बसा ना. तेव्हा विनोद म्हणतो, काय गप्प बसा, पहिल्यांदाच बघितलं ना नाटक समोर बसून, मला तर खूप आवडलं. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, ए आभा दरवाजा उघड बरं, आत्ताच्या आत्ता दरवाजा उघड. सगळेजण इथे आपले कमरेमध्ये हात ठेवून खिशामध्ये हात ठेवून उभे राहिलेले असतात. कारण आभा आता रागून रूममध्ये गेलेली असते, त्याच्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन तर आलेलंच असतं. तेव्हा इथे सुनंदा बघा जोर जोरात म्हणत असते, ए आभा दरवाजा उघड बरं. तर इकडे आता काका म्हणत असतात की ए बाळा आभा अगं दरवाजा उघड ना. तेव्हा सुनंदा म्हणते, काय तिला बाळा म्हणताय? आता का लहान राहिले का ती? लग्न झाले ना तिचं, काय तिला एवढं लाडाने कौतुकाने बोलू नका. काही कौतुकाने तिने चांगलं केलेलं नाही आहे. सासूला असं कोणी उलटसुलट बोलतं का? आभा आत्ताच्या आत्ता दरवाजा उघड, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आभा इथे आता रडत बसलेले असते. खरं तर आभाची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. इथे शोभाच तिच्याबरोबर जास्तीत जास्त वाईट वागते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आभावरती सुनंदा खूपच जास्त चिडलेली असते. तेव्हा मानसी म्हणत असते, हे बघा मावशी आपण सगळेच जण आहे ना आभावरती आता ओरडून जमणार नाही आहे. आपण सगळेच जर तिच्यावरती रागवलो तर ती काही सांगणार नाही. मी माझ्या मामीला बरोबर ओळखते. या सगळ्यामध्ये एकट्या आपल्या आभाची काही चूक नसणार आहे. मामीसुद्धा तिला काही ना काहीतरी बोललीच असेल, म्हणून आपली आभा इतकी उद्धटपणे बोलली. तेव्हा मी आभाजवळ बोलते, तिला समजावते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा सुनंदा म्हणते, तिला चांगलं खडसावून समजावलं पाहिजे. तेव्हा इथे सूरज म्हणतो, आई तू शांत हो, मानसी बोलणार आहे ना तिच्याबरोबर, मग तू शांत हो, चल बरं तू देवघरामध्ये चल. तेव्हा सगळेजण निघून गेल्यानंतर इथे आता तेजस म्हणत असतो की आभा आत्ताच्या आता दरवाजा उघड, मी आणि मानसी आम्ही दोघेजण आहोत, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे, नाहीतर मी दरवाजा तोडेन. तेव्हा इथे आभा लगेच जाते आणि दरवाजा उघडते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे शोभा आता पैशांची किती लालची आहे हे आपण पहिल्या दिवसापासून बघितले. तेव्हा विनोद जातो आणि गायत्रीने सांगितलेले पैसे घेऊन येतो. तेव्हा इथे आता विनोदला बघा किती वाईट वाटते, कारण पैशांची पूर्णपणे गड्डी इथे आता शोभाच्या हातामध्ये गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गायत्री म्हणत असते की मामी हे घ्या तुमच्या कामाचा मोबदला. तेव्हा शोभा म्हणते, वा इतका मोबदला, मला तर खूपच जास्त आवडला. आता सांगा परत कधी यायचं
जायचं आहे? तेव्हा गायत्री म्हणते, का लाडक्या सुनेपासून करमत नाही आहे वाटतं तुम्हाला, म्हणून लगेच यायचं म्हणताय? तेव्हा इथे मामी म्हणते, नाही हो, तिच्यापासून कुठे मी बोलते आहे, तिच्याशिवाय करमतं मला, पण ह्याच्याशिवाय करमत नाही ना, पैशांशिवाय. म्हणून आता तुम्ही जर मला सांगितलं ना की परत घेऊन जा, तर मी तिला किती वेळा तरी घेऊन जाईन आणि 100 वेळा परत आणून सोडेन घरी तुमच्या. म्हणजे काही हरकत नाही आहे. ते वांगं, इथे प्रभूंचं वांगं तुमच्याकडेच ठेवून घ्या, मला काही हरकत नाही. मला फक्त पैसा मिळाला, मला अजून काही नको. तेव्हा सांगा ना कधी येऊ? तेव्हा इथे गायत्री म्हणते, आता तुम्ही आलात तरी चालेल, कधी घ्यायचं आहे, कधी न्यायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे ना? तेव्हा इथे शोभा म्हणते, बरं ठीक आहे, लवकरच बोलवा हां, आणि मग लवकरच तिला परत आणून सोडते, मग परत पैसे तयार ठेवा, असं म्हणून ती आनंदाने इतके असे पैसे घेऊन निघून जाते. तेव्हा इकडे छाया म्हणत असते की ताई, याचा अर्थ दीदी तू या मामींना इथे बोलावलं होतंस पैसे देऊन? तेव्हा गायत्री म्हणते, हो ना, मीच तर त्यांना योग्य वेळेवरती इथे बोलावलं होतं. म्हणजे त्या गायत्री आणि तेजसला काय वाटलं, इथे आता एवढी मोठी जयंती साजरी करून ते लोक माझा वीक पॉईंट जाणून घेण्याचा प्रयत्न करतील आणि मी काहीच करणार नाही का, असं वाटलं होतं त्यांना? ते दोघेजणं दुसरा जन्म जरी घेतील ना, तरीसुद्धा त्यांना कळणार नाही की माझा वीक पॉईंट काय आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तेजस म्हणत असतो की आभा, तू तर मला म्हणाली होतीस की तुला इतके टक्के छान पडलेत तर तुझ्या घरी पार्टी चालली आहे, म्हणून तुझ्या सासूबाई खूप खुश आहेत, त्या पार्टी करणार आहेत, असं म्हणाली होतीस ना मला? तेव्हा आबा म्हणते, हो दादा, मी तसं म्हणाले होते, पण त्यांना खूप राग आला होता, मग तू मला तेव्हाच का नाही सांगितलंस, असं जेव्हा इथे तेजस विचारतो, तेव्हा मानसी म्हणत असते, तेजस अहो असं काय करताय, प्रत्येक लग्न झालेली मुलगी सासरी जे काही होईल ना ते माहेरी नाही सांगत, कारण माहेरच्या लोकांना टेन्शन यायला नको म्हणून. बरोबर ना आभा? तेच वाटलं ना तुला? तेव्हा आभा म्हणते, हो वहिनी, मला तेच वाटलं होतं, पण आईंचं दिवसेंदिवस वागणं खूपच जास्त विचित्र होत चाललं आहे गं, त्या माझा खूप राग करतात, मी पुन्हा शिकते, पुढे शिकणार आहे, ही गोष्ट त्यांना आवडत नाही आहे आणि म्हणूनच त्यांना एका वर्षामध्ये पाळणं हाडायला हवं आहे, पण मला शिकायचं आहे वहिनी. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, हे बघ तू शांत हो, आणि विनीतचं काय म्हणणं आहे याच्यामागे? तेव्हा इथे आबा म्हणते की त्याने माझ्याजवळ त्याच्या आईच्या विरुद्ध जाऊन जे लग्न केलं होतं ना ते शेवटचं, त्याच्यानंतर तो आपल्या आईच्या विरोधामध्ये एक शब्दसुद्धा बोलत नाही, तो गप्प बसतो, तो सुद्धा सगळं त्याच्या आईचंच ऐकतो. सगळेजण आता तेजस आणि मानसीसारखे नसतात ना, एकमेकांची साथ देतात, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, असे तर सगळेच नसतात. तेव्हा इथे तेजस लगेचच मानसीला खुणावतो, म्हणजे बघ आपलं कौतुक करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते की हे बघ सगळं काही ठीक होईल, तू अजिबात काळजी करू नकोस आभा, थोडा वेळ दे, मी सुद्धा मामीला समजावते आणि विनीतला सुद्धा समजावते, आणि सध्या तरी बाहेर येऊ नकोस, कारण तुझ्यावरती सगळेजण रागावलेत, उगाच तुला आई जास्त काही बोलतील, असं सुद्धा ती म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसी म्हणत असते, तेजस आपणच आता काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, ते सगळं होईलच, पण इथे बघा ना, आता गायत्री वहिनींचा वीक पॉईंट आपल्याला जाणून घ्यायचं होतं, पण ते तर आपल्याला करताच आलं नाही, पत्रकार परिषद बरखास्त करावी लागली. कारण का? तर त्या मामी आल्या ना म्हणून, नाहीतर आजच्या आज गायत्री प्रभूचं सगळं सत्य बाहेर पडलं असतं. तेव्हा मानसी म्हणते, पण तेजस तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा पत्रकार गायत्री वहिनीला प्रश्न विचारत होते ना, तेव्हा गायत्री वहिनी खूपच जास्त घाबरल्या होत्या. माझं त्यांच्याकडे बारीक लक्ष होतं ना, त्यांना मी याआधी एवढं घाबरलेलं कधीच बघितलं नव्हतं. याचा अर्थ मला कळतोय राष्ट्रहित. मला असं वाटतंय की भास्कर प्रभू आणि गायत्री वहिनी यांचा नक्कीच काही ना काहीतरी संबंध आहे, म्हणून तर इतक्या गायत्री वहिनी घाबरल्या ना. मामी जर आली नसती ना, तर त्यांचा खरा चेहरासुद्धा बाहेर पडला असता. आपल्या लवकरात लवकर या सगळ्याच्या मुळाशी जायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गायत्री आता आतमध्ये येत असते. ती म्हणत असते की विनोद, अरे तो भास्कर प्रभू यांचा फोटो आणि ते प्रिंटिंग मशीन ते तर बाहेरच राहिले, ते सुद्धा आता आतमध्ये आणायचं का तिथेच ठेवायचं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री म्हणत असते, चला बाबा, झाली एकदाची भास्कर प्रभू यांची 100वी जयंती, आणि काय ते पत्रकारांच्या समोर आता प्रभूंची नालस्ती झाली आहे ना, काय त्यांची ती उद्धार झाला आहे, त्यांची इज्जत निघाली आहे, म्हणजे अगदी इथे पत्रकार परिषद बरखास्त करावी लागली, इतका प्रभू घराण्याचा उद्धार झालेला दिसतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुनंदा येते आणि म्हणते, मानसी काय झालं, तू बोललीस का आभाबरोबर? तेव्हा गायत्री म्हणते की अरे देवा, अजून तिच्याशी बोलायचंच आहे का? तेव्हा मानसी म्हणते, मावशी काळजी करू नका, मी बोलले तिच्याबरोबर, आपण तिला थोडा वेळ देऊया, ती समजून घेईल सगळं, तिला फक्त थोडा वेळ देऊया.
तेव्हा गायत्री म्हणत असते की सासूबाई बघताय ना तुम्ही, म्हणजे अजून मला 2 तास काम करावं लागणार. आता या घरामध्ये अजून एक तोंड आलं ना फुकटचं बसून खायला, या प्रभू घराण्यातले सगळेजण फुकट तर बसून खातात, मग मलाच 2 तास अजून जास्तीचं काम करावं लागेल ना ह्या सगळ्यांना पोसायला. तेव्हा इथे मानसी आता मावशीला खुणावत्याने म्हणते, काही बोलू नका, तिला जे काही मूर्खासारखं बोलायचं आहे ते बोलू दे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गायत्री म्हणत असते की सासूबाई अहो आता इथे आपली मुलगी माहेरी येऊन बसले, मग आता मंगळागौर कशी काय साजरी करायची? ज्या पद्धतीने पत्रकार परिषद बरखास्त करण्यात आली ना, मंगळागौरसुद्धा बरखास्त करून टाकावी लागेल. म्हणून म्हणते की आता इथे सासरवशील मुलगी ही माहेरी आल्यानंतर मग काय आता मंगळागौर साजरी करायची, लोक काय बोलतील? तेव्हा सुनंदा म्हणत असते की मला काय वाटतं मानसी, सूनबाई अगदी बरोबर बोलते. इथे आता आजूबाजूच्या बायका येणार, आपली इथे आता मुलगी घरामध्ये दिसली आभा, तर सगळेजण विचारतील ग की माहेरी का आले म्हणून, आणि आपली मुलगी माहेरी येऊन बसले आणि मंगळागौर साजरी करायची, मला ते योग्य वाटत नाही. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, मावशी असा का विचार करताय तुम्ही, अगदी बरोबर विचार करताय. गायत्री वहिनीसुद्धा बरोबर बोलतायत, लोक काय म्हणतील? अहो लोक तर बोलायलाच असतात, आपण लोकांचा विचार काय करायचा? आणि जर लोक बोलतील याची आपल्याला काळजी वाटते तर मावशी आपल्या आभाची लग्नानंतरची पहिली मंगळागौर आहे, मग आपण ती व्यवस्थित साजरी करायला नको का? आणि जर तिची मंगळागौर साजरी केली नाही तर लोक काय बोलतील, मग काय करायचं आपण? म्हणून मी म्हणते लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही, आपल्याला जे योग्य वाटतं आपण तेच करायचं. आणि म्हणूनच मी म्हणते की आपण आपल्या घरामध्ये आभाची मंगळागौर साजरी करायची म्हणजे करायची, लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, असं माणसे आता ठामपणे गायत्रीच्या समोरच सुनंदाला सांगते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये गायत्री फोनवरती बोलत असते की फोटो पाठवलाय आणि ॲड्रेस पाठवलाय, लवकरात लवकर तिथे जायचं आणि काम करून टाकायचं, काम झालंच पाहिजे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की मंगळागौर साजरी होणार आणि इथे गीता वहिनी येणार. तेव्हा गायत्री म्हणते आणि गीता जर नाही आली तर मानसी प्रभू हे घर सोडून पुन्हा निघून जाणार. तेव्हा मानसी म्हणते ठीक आहे गायत्री वहिनी, तुम्ही जसं म्हणाल ना मी तसं सगळं करेन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानसी म्हणत असते पण गीता वहिनी मंगळागौरसाठी येणार आणि त्यांची मंगळागौर साजरी होणार म्हणजे होणारच.